हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड टॉपिक पाहणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे मॅट्रायसेस. ओके, तर ह्या मॅट्रायसेसमध्ये हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला बोर्डाला 6 मार्कासाठी येतो. तर त्याचे कंटेंट्स बघा. वी हॅव टू स्टडी फर्स्ट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, मग त्याच्यामध्ये कधी रो वाईज येईल, कधी कॉलम वाईज येईल. ठीक आहे. नेक्स्ट इनवर्स ऑफ मॅट्रिक्स, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इनवर्स मोस्टली शुअर शॉट हा तुम्हाला इनवर्सचा क्वेश्चन पडतो, म्हणजे पडतो बोर्डामध्ये हमखास 3 मार्काला. ठीक आहे. इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड, ॲडजॉईंट मेथड. ठीक आहे, कारण इनवर्स फाइंड आउट करण्याचे पण मेथड्स आहेत. ठीक आहे. काही वेळेस तुम्हाला इनवर्स बाय ॲडजॉईंट मेथड विचारतात, काही वेळेस रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड विचारतात इनवर्स फाइंड आउट करताना. ठीक आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, यू हॅव टू फाइंड आउट दी इनवर्स ऑफ दी मॅट्रिक्स. ठीक आहे. देन ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेसमध्ये आपल्याला बघायचं आहे की मेथड ऑफ इन्व्हर्जन, की ज्याच्यामध्ये सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. याचा अर्थ आपल्याला इथं एक्स, वाय आणि झेड कॅल्क्युलेट करावा लागतो. ह्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करावं लागतात. तर त्याच्यामध्ये एक मेथड आहे दॅट इज मेथड ऑफ इन्व्हर्जन, आणि दुसरी जी मेथड आहे त्याला म्हणायचं मेथड ऑफ रिडक्शन. ह्या दोन्ही मेथडसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर नेक्स्ट पुढं जाऊया. बघा, ह्याच्या पुढं जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बघा, इथं बोर्डला एक्झाममध्ये पडलेले क्वेश्चन्स मॅट्रायसेसला दिलेले आहेत. 2024ला बघा 2 मार्कासाठी विचारलेला आहे इनव्हर्टिबल ऑर नॉट, म्हणजे तुमचा दिलेला मॅट्रिक्स हा इनव्हर्स देतो का नाही त्याला म्हणायचं इनव्हर्टिबल. 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. मेथड ऑफ रिडक्शन, मेथड ऑफ रिडक्शन 4 मार्कासाठी क्वेश्चन दिलाय. बघा, मगाशी म्हटलंच होतं तुम्हाला मेथड ऑफ रिडक्शन ही सुद्धा महत्त्वाची आहे, आणि ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारतात. बघा, 4 आणि 2 6 मार्क झाले. ठीक आहे. हे 2024ला झाले. 2023ला बघा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करावा लागतो. ठीक आहे. काही वेळेस ही प्रॉपर्टी पण यूज करावं लागते. बघा, ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू ए इंटू आय, दॅट इज 2/2 मॅट्रिक्स. ठीक आहे. तर हे पण कधी कधी प्रूफ करावं लागतं. तुम्हाला ए मॅट्रिक्स दिला जातो आणि ह्या गोष्टी फाइंड आउट करून तुम्हाला तो प्रूफ करावा लागतो. ठीक आहे. 2022साठी बघा को फॅक्टर्स. कधी पण लक्षात ठेवा, तुम्हाला जर इनवर्स फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करावा लागतो, आणि को फॅक्टर मॅट्रिक्स हा तुमचा इनवर्सला मधला स्टेप आहे, मधली प्रोसिजर आहे. ठीक आहे. तुम्हाला जर इनवर्सला जायचं असेल तर पहिले तुम्हाला मायनर फाइंड आउट करावं लागतात. मायनर नंतर तुमचा को फॅक्टर येतो, आणि को फॅक्टर नंतर मग तुमचा ॲडजॉईंट येतो, आणि नंतर मग इनवर्स फाइंड आउट केला जातो. हे आपण पुढे स्लाइडमध्ये बघणारच आहात. ठीक आहे. नंतर मेथड ऑफ इन्व्हर्जन ही सुद्धा मेथड 4 मार्काला विचारलेली आहे. बघा. ठीक आहे. नंतर को फॅक्टर्स अगेन सेम थिंग 2021ला बघा हे परत रिपीट झालंय. जसा को फॅक्टर इथं 2/2 म्हणजे काय, 2/2 म्हणजे ही ऑर्डर आहे मॅट्रिक्सची, 2 रो आणि 2 कॉलम, त्याला म्हणायचं 2/2. ठीक आहे. 2/2 म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम. 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे. हा सेम रिपीट झालाय को फॅक्टर मॅट्रिक्स. ठीक आहे. देन मेथड ऑफ रिडक्शन अगेन रिपीट झालाय. बघा, इथं सुद्धा मेथड ऑफ रिडक्शन होतं. 2024ला तुमचा क्वेश्चन पडला होता. तसाच 2021ला हा मेथड ऑफ रिडक्शन 4 मार्कासाठी क्वेश्चन पडलाय. बघा, म्हणजे क्वेश्चन हे रिपीट होतात, लक्षात घ्या. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर सॉल्व केले प्रत्येक टॉपिकचे तर बोर्ड हे एकदम इझी आहे मित्रांनो. ठीक आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट 2019ला वर्ड प्रॉब्लेम एक दिलाय. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, की तुम्हाला 3 इक्वेशन तयार करावे लागतात वर्ड प्रॉब्लेमवरनं, आणि ती 3 इक्वेशन मग तुम्ही मेथड ऑफ रिडक्शननं सोडवला तरी चालेल. लक्षात घ्या. 4 मार्कासाठी क्वेश्चन आहे. नेक्स्ट 2018ला बघा MCQ आलाय 2 मार्कासाठी ॲडजॉईंटवर. ठीक आहे. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन पण आहे, 2 मार्कासाठी विचारलेला आहे. नंतर इनवर्स रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड 3/3 म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम. ठीक आहे. 3 रो आणि 3 कॉलम 4 मार्कासाठी क्वेश्चन पडलेला आहे. 2017ला इनवर्स 2/2 मॅट्रिक्स 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे. मेथड ऑफ रिडक्शन बघा, मेथड ऑफ रिडक्शन बऱ्याच वेळा तुमची रिपीट झाली, लक्षात घ्या. ठीक आहे. इनवर्स पण रिपीट झालाय. मगाशीच म्हटलं होतं सुरुवातीला की इनवर्स हा एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे मॅट्रायसेसमध्ये, तुम्हाला शुअर शॉर्ट क्वेश्चन विचारलाच जातो. ठीक आहे. तर इथं इनवर्स 2/2 मॅट्रिक्स 2 मार्कासाठी, मेथड ऑफ रिडक्शन 4 मार्कासाठी आहे. 2016ला परत इनवर्स विचारलाय बघा 2 मार्काला. ठीक आहे. 2 मार्काला आणि 4 मार्काला. 2 मार्काला याचा अर्थ 2/2 मॅट्रिक्स असणार आहे, आणि 4 मार्काला ज्यावेळेस तुम्हाला इनवर्स विचारतात त्यावेळेस तो 3/3 मॅट्रिक्स असतो. लक्षात घ्या. 3/3 ऑर्डर, त्यावेळेस 4 मार्क, आणि ज्यावेळेस 2/2 असतो त्यावेळेस तुम्हाला 2/2. आणि वर्ड प्रॉब्लेम अगेन सेम थिंग. इथं जो वर्ड प्रॉब्लेम आहे त्याच टाईपमध्ये हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो 4 मार्कासाठी. ठीक आहे. नंतर 2015ला A⁻n MCQ टाईप क्वेश्चन आहे, 2 मार्कासाठी विचारलेला आहे.
ठीक आहे. व्हेअर एन इज द ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स, ए हे तुमचं मॅट्रिक्सचं नाव आहे. तर अशा पद्धतीनं हे बोर्डाला बघा मागच्या 2024 ते 2015 जे क्वेश्चन्स जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो म्हणजे इनव्हर्स फाइंड आउट करणे मॅट्रिक्सचा, आणि सेकंड थिंग मेथड ऑफ रिडक्शन यूज करणे. लक्षात घ्या हे सगळ्यात IMP क्वेश्चन्स आहेत, तर ते आपण बघायचे आहेत. को फॅक्टर पण इम्पॉर्टंट आहे, तर 1 बाय 1 आपण ते क्वेश्चन्स बघूया. नेक्स्ट पार्ट बघा. हां, दिस इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ठीक आहे, तुम्हाला बोर्ड पेपरमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात. टोटल पहिल्या सेक्शनमध्ये विचारतात. 8 क्वेश्चन असतात आणि 8 दुनी 16 मार्क मिळतात तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनला. बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे इझी असतात. लक्षात घ्या, तुम्हाला एक क्वेश्चन 2 मार्क्स मिळवून देतो. लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर पहिला बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ए मॅट्रिक्स दिलाय, मॅट्रिक्सचं नाव ए आहे, कॅपिटल ए, दॅट इज पहिला रो 1 2, दुसरा रो 3 4 अँड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू के आय. हे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. देन द व्हॅल्यू ऑफ के इज व्हॉट. ठीक आहे, तर ए मॅट्रिक्स दिलाय अँड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू के इंटू आय दिलाय. तर ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला के ची व्हॅल्यू काय, बघा ही तुमची जी के ची व्हॅल्यू आहे ती तुम्हाला मिळवावी लागणार आहे. तुम्हाला ऑप्शन दिले 2, -2, 10 आणि -10. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्हाला हा ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू के इंटू आय दिलाय, याचा अर्थ तो प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिक्स आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, तर ती जी प्रॉपर्टी आहे ती कशी लिहायची सांगतो बघा. ह्याचं जे सोल्युशन आहे, ह्या सोल्युशनमध्ये गिवन पार्ट जो आहे तो गिवन पार्ट म्हणजेच ही प्रॉपर्टी लिहितो, दॅट इज ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू बघा ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू के इंटू आय. ठीक आहे, आणि जी प्रॉपर्टी असते तुमची ती असते ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू आय. ही तुमची प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे. त्याच्याशी बरोबर पॅरल तुम्ही जर बघितला तर इथं ए मॅट्रिक्स आहे, इथं पण ए मॅट्रिक्स आहे, इथं ॲडजॉइंट आहे, इथं पण ॲडजॉइंट आहे, इथं के आहे, इथं के नाही आहे पण मॅग्निट्यूड ऑफ ए आहे, आणि इथं आय आहे, इथं आय आहे. बघा आय सारखा आहे, इथं इक्वल टू साइन आहे, इक्वल टू साइन आहे, ॲडजॉइंट आहे, ॲडजॉइंट आहे, ए आहे. याचा अर्थ के शुअर शॉर्ट. के शुअर शॉर्ट काय असणार आहे, डिटरमिनंट ऑफ ए. सो देअरफॉर तुम्ही इथं लिहिणार आहे के इज इक्वल टू के ची जी व्हॅल्यू येणार आहे ती डिटरमिनंट ऑफ ए येणार आहे. आता ए तुमच्याजवळ आहेच बघा, ए तुम्हाला दिलेला आहे, ए दिलाय दॅट इज 1 2 3 4 1 2 3 4, आणि हा तुम्हाला सोडवायचा आहे. हे डिटरमिनंट आहे. लक्षात घ्या हा तुमचा दिलेला मॅट्रिक्स आहे. इथं मात्र तुम्हाला डिटरमिनंट दाखवायचं आहे, म्हणजे 2 व्हर्टिकल लाईन्स द्यायचे आहेत. तर याचं आन्सर जे येणार आहे हे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, 4 1 जा 4 -3 2 जा 6. ठीक आहे, हे तुमचं पहिलं प्रोडक्ट व्हायला पाहिजे. कधी पण लक्षात ठेवा हे पहिलं तुमचं प्रोडक्ट पाहिजे. ठीक आहे, धिस इज फर्स्ट प्रोडक्ट. सो 1 × 4 इज 4 -3 × 2. पहिल्या प्रोडक्ट म्हणून दुसरं प्रोडक्ट काय करणार आहे, मायनस करणार आहे मित्रांनो. सो 4 1 जा 4 आणि -3 2 जा 6. ओके, सो दॅट इज इक्वल टू 4 - 6 इज व्हॉट, -2. ओके, सो ऑप्शन इज युअर बी. बी इज युअर ऑप्शन, दॅट इज -2. ठीक आहे, तर या MCQ मध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, दॅट इज ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए दॅट इज डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. ओके, नेक्स्ट पुढच्या MCQला जाऊया आपण. बघा नेक्स्ट आहे इफ ए इज इक्वल टू 2 - 3 4 1. हा मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला, देन ॲडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स ए इज. ठीक आहे, तुम्हाला इथं ॲडजॉइंट विचारलात, 4 A B C D हे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. बघा सोल्युशनमध्ये पहिले दिलेला मॅट्रिक्स ए तुम्ही लिहिणार आहे, ए इज इक्वल टू दॅट इज 2 - 3 अँड देन 4 1. ठीक आहे, आता तुम्हाला जर ॲडजॉइंटला जायचं असेल तर ॲडजॉइंटला जाण्यासाठी तुम्ही काय करता, पहिले मायनर फाइंड आउट करता, नंतर को फॅक्टर फाइंड आउट करता, आणि नंतर मग काय करता, को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेता, आणि ट्रान्सपोज घेतल्यानंतर तुम्हाला ॲडजॉइंट मिळत असतो मित्रांनो. पण हा तुमचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर तुम्हाला तो कमी टायमामध्ये सोडवायला आहे. तसा तुम्ही मेथडनं सोडवला तरी चालेल, पण एकदम एक शॉर्टकट आहे, त्या शॉर्टकट मेथडनं तुम्हाला हा सम सोडवता येतो. लक्षात घ्या. तर तो कसा सोडवायचा सांगतो तुम्हाला. जर ॲडजॉइंट ऑफ ए बाय MCQ मेथडनं जर विचारलं, म्हणजे MCQ मध्ये जर विचारला तर तुम्ही डायरेक्ट ते आन्सर लिहायचं आहे. तर ते आन्सर कसं लिहायचं आहे सांगतो बघा. ॲडजॉइंट ऑफ ए दॅट इज इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए दिलेला मॅट्रिक्स तसाच लिहायचा आहे पहिले. ठीक आहे, हा मॅट्रिक्स तुमचं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे तो लिहिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, जो 2 आहे बघा हा तुमचा पहिला रो आणि पहिला कॉलम आहे, म्हणजेच हा 1 1 एलिमेंट आहे. हा पहिला रो आणि दुसरा कॉलम हा 1 2 एलिमेंट आहे.
हा पहिला रो आणि हा दुसरा रो आणि पहिला कॉलम म्हणजे हा 2 1 एलिमेंट आहे आणि हा दुसरा रो आणि दुसरा कॉलम म्हणजे 2 2 एलिमेंट आहे. तर याच्यामध्ये काय करायचं, एलिमेंट इंटरचेंज करायचे आहेत, ते कुठले सांगतो. 2 ला इकडे घ्यायचा आणि 1 ला इकडे घ्यायचा. ठीक आहे, मीन्स लाईक दिस, 1 इथं आला आणि 2 इथं आला. ठीक आहे, त्याला म्हणतात इंटरचेंज. इंटरचेंज दी एलिमेंट 1 1 अँड 2 2. 1 1 ची जागा 2 2 घेणार आहे, बरोबर आहे, 2 2 घेणार आहे आणि 2 2 ची जागा 1 1 घेणार आहे. तर याला म्हणतात इंटरचेंज. विथ साईन इंटरचेंज करायचा आहे. आता इथं काय दोघांची साईन प्लस आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. तर हे झाला पहिला पार्ट. आणि दुसरा जो -3 आणि 4 आहे ना, ह्याला जागेवरच ठेवायचा आहे, फक्त त्याच्या साईन्स बदलायच्या आहेत. तर इथं -3 आहे त्याचा तुम्ही +3 करणार आहे आणि इथं +4 आहे त्याला काय करणार आहे, -4. ठीक आहे, तर हा झाला तुमचा ॲडजॉइंट, लक्षात घ्या. ठीक आहे, बघा परत रिपीट करतो. ही एकदम शॉर्टकट मेथड आहे मित्रांनो. MCQ टाईपमध्ये तुम्हाला काही डिटेल आन्सर लिहिण्याची गरज नाही, त्यामुळे तुम्ही कमीत कमी टायमात हा प्रॉब्लेम सोडवू शकताय. 2x2 मॅट्रिक्स असेल म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम जर असतील तर डायरेक्ट लक्षात ठेवा, हा 2 जो आहे तो 1 आणि हा 1 2 म्हणजेच इंटरचेंज करायचा आहे. हा 1 1 एलिमेंट आणि हा 2 2 एलिमेंट. 2 2 एलिमेंट म्हणजे दुसरा रो आणि दुसरा कॉलम, हे तुमचे इंटरचेंज करायचे आहेत. 1 इकडं आणणार आहे, 2 इकडं आणणार आहे आणि विथ साईन आणणार आहे. कधी कधी मायनस पण तिथं येऊ शकतं ना, त्यामुळे विथ साईन आणायचं आहे. आता इथं प्लस असल्यामुळे नो प्रॉब्लेम. हा 1 तुमचा इथं आला, हा 2 इथं आला आणि नंतर इथं जो तुमचा -3 आणि 4 आहे तर हे जागेवरच ठेवायचे आहेत, अजिबात हलवायचे नाहीत आणि फक्त त्याचे साईन मात्र अपोजिट करायच्या. मायनस असेल तर प्लस करायचा आहे, केलेला आहे बघा. मायनस असेल तर प्लस, प्लस लिहायलाच पाहिजे असं का नाही, पण मायनसचा प्लस झालाय आणि प्लसचा काय झालाय, मायनस. सो दिस इज युअर ऑप्शन 1 3 -4 2. 1 3 -4 2 ऑप्शन ए देतोय बघा तुम्हाला. तर ह्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा ऑप्शन जो आहे तो ए आलेला आहे 2 मार्क्ससाठी तुम्हाला. ठीक आहे, 2 मार्क पॉकेटमध्ये, एकदम सिंपल. ठीक आहे, असाच एक पुढचा एक आहे MCQ टाईपमध्ये क्वेश्चन, तो काय विचारलाय बघूया. यू हॅव टू फाइंड आउट द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स -1 5 -3 2 इज व्हॉट. ठीक आहे, तर इनवर्स जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा पहिला फॉर्म्युला बघा काय आहे. बघा सोल्युशनमध्ये लिहितो. सोल्यूशन A इनवर्स इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ऑफ A इनटू ॲडजॉइंट ऑफ A. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, आता पहिले आपण काय करूया, डिटरमिनंट ऑफ A फाइंड आउट करूया नेहमीप्रमाणे. ठीक आहे, आता जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो डिटरमिनंटमध्ये लिहायचा आहे. बघा इथं लिहितो, दॅट इज -1 5 -3 2. डिटरमिनंट केला, मॅट्रिक्सचा तुमचा डिटरमिनंट केलेला आहे. ठीक आहे, फक्त उभ्या 2 व्हर्टिकल लाईन. तर ह्याची व्हॅल्यू येते बघा, दॅट इज इक्वल टू पहिला प्रोडक्ट मायनस दुसरा प्रोडक्ट, 2 1 जा -2 मायनस ऑफ -15. ओके, सो देअरफॉर फायनली -2 + 15, सो दॅट इज इक्वल टू हाऊ मच, 13. तर हे झालं तुमचं 13 झाला डिटरमिनंट ऑफ ए. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत ॲडजॉइंट. ॲडजॉइंट मगासारखा सोडवला तरी चालेल, अदरवाईज कारण MCQ टाईप क्वेश्चन आहे त्यामुळे नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर याचाच आपण ॲडजॉइंट घेणार आहे. इथं ॲडजॉइंट लिहितो बघा, ॲडजॉइंट ए इज इक्वल टू दॅट इज मॅट्रिक्स जो आहे ॲडजॉइंटचा बघा 2 आणि -1. तर हे इंटरचेंज करायचे. -1 इथं येणार आहे, 2 इथं येणार आहे. इंटरचेंज म्हणजे अदलाबदली करणे. ठीक आहे, 2च्या जागेवर -1 आणायचा आणि -1च्या जागेवर 2 आणायचा. आणि सेकंड थिंग, हे 5 आणि -3 जे आहेत ते तसेच ठेवायचे आहेत. 5 आणि -3 फक्त त्यांची साईन अपोजिट करायचा आहे. बघा हा 5 आहे +5, तो जागेवर ठेवला आहे त्याला फक्त मायनस द्यायचा आहे आणि नंतर हा -3 आहे त्याला अपोजिट करणार म्हणजेच प्लस करणार. तर हा झाला तुमचा ॲडजॉइंट आणि नंतर मग ह्याच्यामध्ये पुटअप करायचा आहे बघा, दॅट इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ऑफ ए व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेलं आहे, दॅट इज 13. ठीक आहे, 13 अँड ॲडजॉइंट ऑफ ए इथं लिहून टाकूया, दॅट इज ॲडजॉइंट ऑफ ए मिळालेला आहे 2 - 5. बघा 2 - 5 3 - 1. ठीक आहे, तर हे झालं तुमचं फायनल आन्सर ए इनवर्स आहे का बघा. 1/13 2 - 5 3 - 1 म्हणजेच पहिलाच ऑप्शन आला आहे. तुम्ही जर पहिला ऑप्शन चेक केला तर हेच तुमचा आन्सर आलेला आहे, लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर अशाप्रमाणे हे तुमचे MCQ टाईप ऑफ क्वेश्चन असतात मित्रांनो. ठीक आहे, डायरेक्ट शॉर्टकट कसा ॲडजॉइंट घ्यायचा, डायरेक्ट शॉर्टकट तो सांगितलेला आहे. कारण ए इनवर्स जर पाहिजे असेल तर कधी पण लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला तुम्हाला 2x2 ऑर्डर असू दे किंवा 3x3 ऑर्डर असू दे, हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. दॅट इज 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट बघा, फाइंड द को फॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे, मार्च 22 ला पडलेला आहे.
विद्यार्थी मित्रो, एकदम सोपं आहे. को फॅक्टर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला मायनर पहिले फाइंड आउट करावं लागतात. तर बघा, पहिला मायनर आपण फाइंड आउट करूया. ठीक आहे, हा मॅट्रिक्स मी परत एकदा लिहितो पाहिजे तर. तुमचा दिलेला मॅट्रिक्स जो आहे, दिलेला मॅट्रिक्स, ठीक आहे, तर दिलेला मॅट्रिक्स इज इक्वल टू -1 2 आणि -3 4 आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये मायनर 1 1 ज्यावेळेस तुम्ही फाइंड आउट करताय त्यावेळेस हा जो -1 आहे तो सिलेक्ट करायचा. तो सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर त्याचा रो आणि कॉलम गायब, म्हणजे उरला कोण? 4. तो इथे लिहायचा आहे मित्रांनो. बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. पहिला रो पहिला कॉलम, हा 1 म्हणजे तुम्हाला रो दाखवतो, हा 1 म्हणजे तुम्हाला कॉलम दाखवतो. बघा 1 1, पहिला रो पहिला कॉलम, -1 सिलेक्ट करा, रो आणि कॉलम गायब करा, राहिलेला जो एलिमेंट आहे तो इथं लिहा. हा झाला मायनर 1 1. आणि मायनर 1 1 नंतर आपल्याला को फॅक्टर 1 1 जर पाहिजे असेल तर तो 4च लिहिणार आहे. तो का लिहिणार आहे सांगतो, कारण इथं 1 1 आहे, हा 1 1 म्हणजे पहिला रो आणि पहिला कॉलम आहे. तर ह्या दोघांची बेरीज किती येते बघा, 1 + 1, हे 1 + 1 बेरीज किती येते बघा, हा 1 आणि हा 1 बेरीज येते 2. आणि 2 तुमचा काय आहे? इवन. आणि जर तुमचा हा 2 + 1 + 1 2 असेल आणि जर तो इवन सांगत असेल, कारण 2 ही इवन संख्या आहे, तर इवन असेल तर जो मायनर असतो तोच को फॅक्टर असतो. परत एकदा रिपीट करतो बघा स्टेटमेंट. ज्यावेळेस तुम्हाला हे जे रो आणि कॉलमची जी ॲडिशन आहे ती तुमची इवन येते, त्यावेळेस जो मायनर असतो तोच को फॅक्टर लिहायचा. आणि जर ऑड आली तर साईन फक्त अपोजिट करायची आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात आलं. तर इवन असेल तर जो मायनर आहे तोच को फॅक्टर लिहायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, जर ऑड आली सम, हे तर जर ऑड आली म्हणजे 3 आली 5 आली तर मात्र तुम्ही फक्त साईन चेंज करायची आहे, व्हॅल्यू 30 ठेवायची आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, हा झाला मायनर 1 1. नंतर मायनर 1 2 घेऊया. मायनर 1 2 म्हणजे हा सिलेक्ट होणार, रो गेला कॉलम गेला, म्हणजे फायनल आन्सर -3 लिहिला. आणि को फॅक्टर तुम्ही लिहिणार आहे बघा 1 2 दॅट इज इक्वल टू +3. आता इथं को फॅक्टर 3 लिहिलाय बघा. मायनर तुमचा -3 आलाय. एम फॉर मायनर, सी फॉर को फॅक्टर, एम फॉर मायनर, सी फॉर को फॅक्टर. तर इथं बघा -3 आहे, -3चा काय झालाय? +3 झालाय. -3चा +3 झाला, कारण हे बघा हे 1 आहे आणि हे 2 आहे. 1 + 2 बघा, 1 + 2 किती झाले? 3. 3 म्हणजे काय झाला? ऑड झाला. ऑड झालं तर सांगितलंय व्हॅल्यू 30 ठेवायची, फक्त साईन अपोजिट करायची. मायनरमध्ये मायनस आहे, तीच को फॅक्टरमध्ये काय होणार आहे? प्लस. तुम्ही इथं नाही लिहिला तरी इथं प्लस आहे, सो -3चा काय झाला? +3. असाच तुम्ही आता पहिल्या रोचे मायनर झालेले आहेत. आता दुसऱ्या रेचे घेऊया, दॅट इज मायनर ऑफ 2 1 दॅट इज इक्वल टू बघा, मायनर ऑफ 2 1 दॅट इज इक्वल टू हा दुसरा रो आणि पहिला कॉलम हा जर सिलेक्ट केला तर रो गेला कॉलम गेला, तुमचा येणार 2 एलिमेंट. आणि नंतर मग इथं तुम्ही लिहिणार आहे C2 1 को फॅक्टर लिहिणार आहे. 2 आणि 1 3 ऑड होणार, याचा अर्थ +2चा काय होणार? इथं -2 होणार. आणि नंतर मग मायनर 2 2 घेताना तुम्ही हा सिलेक्ट करणार आहे 4, रो गेला कॉलम गेला, तुमचा फायनली आला -1. आणि को फॅक्टर आहे तो तुमचा जो -1 आहे तोच इथं लिहावा लागणार, कारण 2 आणि 2 4, 4 म्हणजे इवन, सो दॅट्स वाय जो मायनर आहे तो को फॅक्टर. अशा तऱ्हेने तुमचे को फॅक्टर आलेले आहेत 4 3 -2 आणि -1. हे झाले तुमचं फायनल आन्सर. 2 मार्कासाठी आहे बघा, एकदम सिंपल. ठीक आहे, तर हा झाला को फॅक्टर. यू हॅव टू फाइंड आउट. बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे बघा को फॅक्टर. ठीक आहे, दिलेल्या मॅट्रिक्सचा जर को फॅक्टर फाइंड आउट करायचे असेल तर पहिले मायनर फाइंड आउट करायचा, नंतर को फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पार्ट बघा, फाइंड द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स ए. ठीक आहे, आता मगाच्याप्रमाणे परत इनवर्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, बघा इनवर्स, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट इनवर्स देन यू हॅव टू राईट डाऊन 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू व्हॉट? ॲडजॉइंट ऑफ ए. हा तुमचा फॉर्म्युला फिक्स मगाच्या पण सममध्ये आला होता. इनवर्स फाइंड आउट करायचा आहे तर 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट. आता दिलेला मॅट्रिक्स घ्यायचा आहे बघा, मॅट्रिक्स आहे 1 3 2 7. तर याचा पहिले डिटरमिनंट आपण घेऊया, म्हणजेच डिटरमिनंट ऑफ ए दॅट इज डिटरमिनंट ऑफ 1 3 2 7 दॅट इज इक्वल टू बघा 7 1 जा 7 -3 2 जा 6 म्हणजे किती आलं? 1 आलं. डिटरमिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 1 विच इज नॉट इक्वल टू 0. ही 0 नाही येत. ठीक आहे, 0 येत नाही याचा अर्थ इथं ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स काय असतो? येतो. ए इनवर्स एक्झिस्ट याचा अर्थ ए इनवर्स येणार आहे. ठीक आहे, बघा डिटरमिनंट 7 1 जा 7 -3 2 जा 6 दॅट इज इक्वल टू 1 अँड विच इज नॉट इक्वल टू 0. आणि ज्यावेळेस इथं नॉट इक्वल टू 0 असते त्यावेळेस ए इनवर्स काय असतो? एक्झिस्ट. म्हणजे ह्या मॅट्रिक्सला इनवर्स असणार आहे. जर इथं 0 आला असता तर इनवर्स एक्झिस्ट नाही, मग तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुम्हाला इनवर्स मिळणार नाही त्या मॅट्रिक्सचा. इनवर्स पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0 आले, भले ती मग प्लसमध्ये असू दे किंवा मायनसमध्ये. ठीक आहे, तर हा झाला पहिला पार्ट, डिटरमिनंट मिळालेला आहे. आता गो फॉर बघा डिटरमिनंट झालेला आहे, ॲडजॉइंटला जाऊया. ठीक आहे, ॲडजॉइंटला घेताना बघा इथं लिहितो तुमचा मॅट्रिक्स दॅट इज
1 3 2 7. ॲडजॉईंट घेताना पहिले मायनर घेणार, ठीक आहे. आता हा तुम्ही शॉर्टकटनं पण तुम्हाला लगेच मिळवता येतो ॲडजॉईंट, पण हा सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, नॉट ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे. MCQ टाईप क्वेश्चन नाही आहे हा, सब्जेक्टिव्ह टाईप आहे. म्हणजेच तुम्हाला थेरॉटिकली तो कसा आला तो दाखवायला पाहिजे, म्हणून डायरेक्ट शॉर्टकट न यूज करता तुम्ही हा सोडवायचा आहे. दॅट इज मायनर 1 1 जो आहे तो तुमचा येणार आहे बघा. 1 सिलेक्ट केला, रो गेला, कॉलम गेला, मायनर 1 1 7, ठीक आहे. को फॅक्टर 1 1 दॅट इज इक्वल टू तो सुद्धा 7च येणार आहे, ठीक आहे. बघा पहिलं प्रोडक्ट 7 × 1 इज 7, सॉरी हा 1 1 मायनर 1 1 म्हणजे तुम्ही हा सिलेक्ट करणार, रो गेला, कॉलम गेला, राहिला तुमचा 7, तो इथं झाला मायनर, आणि नंतर मग तुमचा को फॅक्टर काय आलाय 7च, कारण 1 + 1 2 म्हणजे इव्हन संख्या असते, ठीक आहे. नेक्स्ट मायनर 1 2 लिहितो बघा. मायनर 1 2 मध्ये हा सिलेक्ट होणार, रो गेला, कॉलम गेला, म्हणजे राहिला एलिमेंट 2. बघा हा सिलेक्ट होणार, पहिला रो दुसरा कॉलम, 1 2 लिहिलंय, पहिला रो दुसरा कॉलम सिलेक्ट होणार, रो गेला, कॉलम गेला, राहिला 2 एलिमेंट इथं लिहायचा आहे, ठीक आहे. आणि को फॅक्टर 1 2 जो येणार आहे, को फॅक्टर 1 2 येणार आहे तुमचा 1 आणि 1 2, 1 आणि 2 3, ऑड आहे म्हटल्यावर +2चं काय होणार, -2 होणार. नंतर आपण जाणार आहे मायनर 2 1, ठीक आहे. पहिला रो झाल्यानंतर दुसऱ्या रोला जायचा आहे, परत आता हा सिलेक्ट होणार, मायनर 2 1, रो गेला, कॉलम गेला, बघा रो गेला, कॉलम गेला, राहिला 3, सो दिस इज 3. सो को फॅक्टर ऑफ 2 1 इज इक्वल टू हा 2 आणि 1 3, ऑड आहे म्हणजे +3चं काय होणार, -3 होणार. आणि नंतर मग मायनर 2 2 तुम्ही लिहिणार आहे. मायनर 2 2 इज हा 7 सिलेक्ट झाला, रो गेला, कॉलम गेला, राहिला तुमचा 1, ठीक आहे. इथं 1 लिहिणार आहे, आणि मग तुम्ही इथं लिहिणार आहे C2 2 इज इक्वल टू ऑल्सो 1, बिकॉज 2 आणि 2 4 इव्हन आहे, म्हणून जो मायनर आहे तो को फॅक्टर. ज्यावेळेस इव्हन असतं त्यावेळेस जो मायनर असेल तोच को फॅक्टर लिहायचा आहे, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. ऑड असेल तर फक्त व्हॅल्यू 30 ठेवायची, फक्त साईन काय करायची मित्रांनो, चेंज करायचे आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा तुमचा को फॅक्टर मॅट्रिक्स झाला, ठीक आहे. आता को फॅक्टर मॅट्रिक्स तो लिहिताना पहिले असं लिहायचा आहे बघा, को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर तुम्ही मिळवलेले आहेत, कारण फायनली आपल्याला ॲडजॉईंटला जायचं आहे, ॲडजॉईंटला. तर को फॅक्टर मॅट्रिक्स तुम्ही लिहिणार आहे पहिले. को फॅक्टर मॅट्रिक्स लिहिताना तुम्ही लिहिणार आहे बघा, दॅट इज पहिले 2 को फॅक्टर पहिल्या रो मध्ये घ्यायचे आहेत, 7 - 2, बघा 7 - 2, ठीक आहे. नंतरचे को फॅक्टर -3 1 दुसऱ्या रो मध्ये, -3 1 झालं. हे झाले तुमचे को फॅक्टर. आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे मित्रांनो, ट्रान्सपोज. नंतर काय घ्यायचं आहे, ट्रान्सपोज. आता जर तुम्ही ट्रान्सपोज घेतला तर रोचा कॉलम होतो बघा, 7 - 2 आहे त्याचा कॉलम झाला 7 - 2, आणि ह्याचा -3 1 आहे त्याचा कॉलम झाला. कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही को फॅक्टर मॅट्रिक्स लिहिता आणि पुढे ट्रान्सपोजला जाता, ट्रान्सपोज मीन्स बघा, ट्रान्सपोज मीन्स रोचा कॉलम करणे, ठीक आहे. हा जो रो आहे तो कॉलम लिहायचा, हा जो रो आहे तो कॉलम लिहायचा, दॅट इज ट्रान्सपोज. आणि हा ट्रान्सपोज आला म्हणजेच तुमचा काय झाला, ॲडजॉईंट आला मित्रांनो. काय आला, ॲडजॉईंट, ठीक आहे. मग हा ॲडजॉईंट तुम्ही इथं लिहायचा आहे. सो फायनली तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर इथं लिहितो बघा, दॅट इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ऑफ ए इज 1, ठीक आहे. कारण तुमचा जो 1 आहे तो 1 इथं आलेला आहे बघा, डिटरमिनंट ऑफ 1, आणि ॲडजॉईंट इथं लिहितो, ॲडजॉईंट ऑफ ए इज दॅट इज 7 - 3 आणि -2 1. हे झालं तुमचं फायनल आन्सर, ठीक आहे. दिस इज युअर फायनल आन्सर, लक्षात घ्या, ठीक आहे. तर कधी पण लक्षात ठेवा, इनवर्स फाइंड आउट करताना एक डिटरमिनंट घ्यायचा आणि ॲडजॉईंट घ्यायचा आहे. हा 2x2 मॅट्रिक्ससाठी आहे, लक्षात घ्या मित्रांनो, ठीक आहे. ओके, आता पुढचा पार्ट बघूया. आता पुढच्या पार्टमध्ये बघा, ए इनवर्स बाय ॲडजॉईंट मेथड. आता एकच बदल आहे, इनवर्सच मिळवायचा आहे, फक्त ऑर्डर चेंज झालेली आहे. ऑर्डर तुमची 3x3 आहे. काय आहे, 3x3 म्हणजे 3 रो आणि 3 कॉलम दिल्यात तुम्हाला. किती दिल्यात, 3 रो आणि 3 कॉलम. मगाशी पण इनवर्स होता, पण 2 रो आणि 2 कॉलम होते, आता मात्र 3 रो आणि 3 कॉलम, ठीक आहे. तर याचं सोल्युशन बघा, पहिल्यांदा आपण डिटरमिनंटची व्हॅल्यू घेऊया. बघा इथं लिहितो सोल्युशन, डिटरमिनंट ऑफ ए, ठीक आहे. आता डिटरमिनंट ऑफ ए घेताना बघा, पहिले सिलेक्ट करणार, ठीक आहे. पाहिजे तर तो लिहितो 2 - 1 1, देन -1 2 -1, देन 1 -1 2, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी मित्र हो, क्वेश्चन पेपरमधून तुम्ही आन्सर शीटवर, तुमच्या आन्सर शीटवर ज्यावेळेस क्वेश्चन घेत असता त्यावेळेस साईन वगैरे व्यवस्थित चेक करायचा. भले तिथं 1 मिनिट जाऊ दे किंवा 30 सेकंद जाऊ दे, नो प्रॉब्लेम. पण ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस क्वेश्चन परत बघायचा, तेच एलिमेंट लिहिलेत का बघायचे. 2 - 1 1 लिहिलेले आहेत, -1 2 -1 लिहिलेलं आहे, 1 -1 2 लिहिलेलं आहे, ठीक आहे. जेणेकरून तुमची साईन मिस होऊ नये चुकून, ठीक आहे. सो दॅट्स वाय थोडंसं परत क्रॉस चेक करून मग पुढे जायचं आहे, ठीक आहे. कारण पुढे तुमचा आन्सर राईटच येणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. तर याचा डिटरमिनंट घेऊया आपण. तर याचा डिटरमिनंट घेताना बघा, हा मॅट्रिक्सचा डिटरमिनंट करणार आहे, ठीक आहे. मॅट्रिक्सचा डिटरमिनंटची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर बघा, दॅट इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट, ठीक आहे. 2 इंटू ब्रॅकेट बघा, 2 इंटू म्हणजेच हा तुमचा पहिला एलिमेंट सिलेक्ट झालेला आहे, रो गेला, कॉलम गेला, बघा रो गेला, कॉलम गेला,
आणि त्याच्यानंतर हा जो उरलेला पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट घ्यायचा आहे, दॅट इज 2 टू जा 4 मायनस 1. ठीक आहे, बघा हा 2 सिलेक्ट झाला, लिहिल्यानंतर तुम्ही काय केलेला आहे, 4 घेतलेला आहे. 4 कसा आला आहे, रो गेला कॉलम गेला, उरलेले एलिमेंट हे ओपन आहेत हे, त्यामुळे इथं 2 टू जा 4 घेतलंय आणि मायनस ऑफ हे प्रोडक्ट मायनस मायनस प्लस येणार आहे, त्यामुळे फायनली काय येणार आहे 4 मायनस 1 येणार आहे. ठीक आहे, दुसरा आता बघा, दुसरा तुम्ही डिटरमिनंट सोडवताना लक्षात घ्या, इथं मायनसचं काय होणार आहे +1 करणार आहे. तुम्हाला माहित आहे इथं जर मायनस असेल तर प्लस लिहायचं आहे आणि इथं जर प्लस असेल तर मायनस लिहायचं आहे. ही डिटरमिनंट साईन आहे बरं का, डिटरमिनंट मी जर असं वरती अशी घेतो डिटरमिनंट साईन. ठीक आहे, ही डिटरमिनंट साईन आहे तुमची 2 उभ्या व्हर्टिकल लाईन्स. तर दुसरा एलिमेंट जो -1 आहे, -1चा +1 केलाय. ठीक आहे, आणि नंतर हा रो घ्यायचा, त्याचा रो गेला कॉलम गेला, म्हणजे राहिलेले एलिमेंट 2 × -1 इज -2. ठीक आहे, मायनस हे 1 × -1 म्हणजे -1. ठीक आहे, झालं. नेक्स्ट +1 घ्यायचा आहे, तिसरा एलिमेंट. ठीक आहे, पहिल्या रोतला तिसरा एलिमेंट, हे रो वाईज पहिल्या रो वाईज तुमचा एक्सपांड झालेला आहे मॅट्रिसेस डिटरमिनंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर 1 × ब्रॅकेट रो गेला कॉलम गेला, राहिलेला 1 × 1 इज 1 -1 × -1 इज 1 आणि -2. So that is equal to 2 × bracket 4 - 1 is 3 plus 1 × bracket -2 + 1 म्हणजे इथं येणार आहे -1 प्लस इथं येणार आहे 1 × bracket -1. सो फायनली 6 -1 -1 म्हणजेच किती झाला 4. म्हणजे ही झाली तुमची डिटरमिनंटची व्हॅल्यू. तुमचा डिटरमिनंटची व्हॅल्यू आलेली आहे 4 आणि 4 आली म्हणजेच विच इज नॉट इक्वल टू 0. सो दॅट्स वाय इट इज ए इनवर्स एक्झिस्ट म्हणजे ए इनवर्स येणार. मग ए इनवर्स जर पाहिजे असेल तर तुम्हाला माहित आहे ॲडजॉइंट फाइंड आउट करावा लागतो आणि ॲडजॉइंटसाठी तुम्हाला पहिले मायनर घ्यावा लागतो आणि मायनर नंतर काय घ्यावा लागतो को फॅक्टर घ्यावा लागतो आणि त्याचा ट्रान्सपोज म्हणजेच ॲडजॉइंट येणार आहे. तर आता आपण जाणार आहे डिटरमिनंट तुमचा फाइंड आउट झालेला आहे. आता आपण मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करूया. बघा मायनर 1 घेऊया. मायनर 1 घेणार, याचा अर्थ हा सिलेक्ट करणार. बघा मायनर 1 हा सिलेक्ट करणार, रो गेला कॉलम गेला, तर तुमचा मायनर येणार आहे बघा 1 2 टू जा 4 -1. ठीक आहे, बघा मायनर 1 सिलेक्ट करायचा, तो लिहायचा नाही आहे. डिटरमिनंट सोडवताना तुम्हाला हा 2 लिहावा लागतो. बघा इथं गोल केलंय, बघा हे सिलेक्ट केलाय डिटरमिनंट सोडवताना, तो सिलेक्ट केलाय आणि लिहिलाय बी 2 लिहिलाय आणि नंतर मग राहिलेल्या एलिमेंटमध्ये 2 टू जा 4 आणि -1 केलाय. पण ज्यावेळेस तुम्ही मायनरला जाता त्यावेळेस फक्त सिलेक्ट करायचा आहे 2. रो गेला कॉलम गेल्यानंतर जो राहिलेला पार्ट आहे तो लिहायचा आहे, दॅट इज 2 टू जा 4 -1 म्हणजेच तुमचा मायनर तयार झालेला आहे 3. आणि इथं जो मायनर असेल तर इथंच काय येणार को फॅक्टर येणार, तो पण 3 येणार आहे, कारण 1 + 1 इवन. ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला इवन असेल तर जो मायनर असेल तोच काय असेल को फॅक्टर. ठीक आहे, नंतर घेऊया मायनर 1 2. मायनर 1 2 म्हणजे हा एलिमेंट सिलेक्ट होणार आहे, त्याचा रो आणि कॉलम गेला, राहिलेला एलिमेंट बघा हा सिलेक्ट केल्यानंतर रो आणि कॉलम गेला, राहिलेला 2 × -1 दॅट इज -2. ठीक आहे, मायनस ऑफ -1 म्हणजे इथं लिहितो +1. सो दॅट इज इक्वल टू तुमचा आलेला आहे -1. इथं लिहिणार आहे तुम्ही C12 दॅट इज इक्वल टू, इथं मात्र 1 आणि 2 आहे म्हणजेच मायनसचा काय होणार प्लस होणार. सो दिस इज ऑफ मायनर 1 2. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मायनर 1 3 आपण घेणार आहे. आता मायनर 1 3 घेताना बघा पहिला रो आणि तिसरा कॉलम म्हणजेच हा तुम्ही घेणार आहे. पहिला रो तिसरा कॉलममध्ये तुम्ही हे आणि हे सिलेक्ट केला की हा ओपन राहणार आहे. -1 × -1 इज 1 आणि -2 दॅट इज इक्वल टू -1. आणि को फॅक्टर जो येणार आहे C13. आता 1 आणि 3 4 म्हणजे इवन झाला, म्हणजे जो मायनर आहे तो काय लिहिणार आहे को फॅक्टर. असे पहिल्या रोचे को फॅक्टर आपल्याला मिळालेले आहेत. असंच तुम्हाला आता दुसऱ्यासाठी जायचं आहे. बघा दुसरा रो सिलेक्ट करायचा, दॅट इज मायनर 2 1. दुसरा रोतला पहिला एलिमेंट मायनर 2 1 म्हणजे हा सिलेक्ट होणार, रो गेला कॉलम गेला. सो 2 × -1 इज -2 मायनस ऑफ -1 म्हणजेच +1 लिहितो, दॅट इज इक्वल टू -1. आणि नंतर मग C21 येणार आहे, दॅट इज इक्वल टू +1. ठीक आहे, बघा मायनर 2 1 हा सिलेक्ट केला, त्याचा रो गेला, त्याचा कॉलम गेला. बघा त्याचा रो गेला, त्याचा कॉलम गेला. ठीक आहे, रो आणि कॉलम गेल्यानंतर राहिला 2 × -1 इज -2 आणि मायनस ऑफ -1 इज +1. सो फायनली -1 आणि 2 आणि 3 ऑड असल्यामुळं -1चं काय झालं +1. आता जाऊया मायनर 2 2 ला, दॅट इज इक्वल टू मायनर 2 2 म्हणजे हा सिलेक्ट होणार आहे, रो गेला कॉलम गेला, 2 टू जा 4 -1 1 जा 1 म्हणजेच हा झाला 3. सो इट इज C22 दॅट इज इक्वल टू बघा C22. आता 2 म्हणजे इवन येणार, 2 आणि 2 4 इवन म्हटल्यावर जो मायनर आहे तो काय लिहायचा को फॅक्टर. नंतर येणार आहे मायनर 2 3 दॅट इज इक्वल टू सेकंड रो आणि थर्ड कॉलम म्हणजे हा सिलेक्ट होणार -1, रो गेला कॉलम गेला, 2 × -1 येणार आहे -2. ठीक आहे, आणि
मायनस मायनस प्लस 1 दॅट इज -1. ठीक आहे. ओके, सो दिस इज C23 इज इक्वल टू येणार आहे तुमचा 23 म्हणजेच इथं साईन चेंज करावी लागेल, दॅट इज -1चा काय होणार आहे +1. बघा -23 हा सिलेक्ट केला, रो गेला, कॉलम गेला, -2 आणि -1. ओके, ठीक आहे. नंतर आपण घेणार आहे मायनर. आता थर्ड रोचे मायनर घ्यायचे आणि करस्पॉन्डिंग कोफॅक्टर घ्यायचे आहेत. मायनर 31 इज इक्वल टू बघा 31 तिसरा रो आणि पहिला कॉलम, रो गेला, कॉलम गेला, -1 इंटू -1 इज 1 मायनस ऑफ बघा मायनस ऑफ ठीक आहे. बघा तिसरा तुम्ही मायनर 31 म्हणजे हा सिलेक्ट होणार आहे, रो गेला, कॉलम गेला, -1 इंटू -1 इज 1 आणि मायनस बघा इज 1. ठीक आहे. आणि मायनस तुमचा येणार आहे 2, सो दॅट इज इक्वल टू व्हॉट -1. आणि करस्पॉन्डिंग को फॅक्टर होणार आहे C31 इज इक्वल टू दॅट इज -1. 3 आणि 1 4 म्हणजे 1 म्हणजे जो को फॅक्टर आहे तो काय होणार आहे, जो मायनर आहे तोच काय होणार आहे को फॅक्टर होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे तुमचा जो आहे दॅट इज मायनर 32. बघा 32 म्हणजे तुम्ही इथं येणार, हा सिलेक्ट केला, रो गेला, कॉलम गेला, बघा सिलेक्ट केला, रो गेला, कॉलम गेला म्हणजेच -2 इंटू 1 दॅट इज -2. बघा 2 इंटू -1 आणि मायनस ऑफ मायनस म्हणजेच +1, सो दॅट इज इक्वल टू व्हॉट -1. आणि इथं तुम्ही C32 लिहिणार आहे, दॅट इज इक्वल टू 3 आणि 2 5 म्हणजे साईन चेंज होणार. आणि नंतर तुमचा शेवटचा जो मायनर आहे दॅट इज मायनर 33 हा सिलेक्ट होणार, रो जाणार, कॉलम जाणार, 2 टू 4 आणि 4 - 1 म्हणजेच 3 येणार आहे. तर इथं येणार आहे C33 दॅट इज इक्वल टू व्हॉट 3. ठीक आहे. तर असा हा को फॅक्टर मॅट्रिक्स झालेला आहे बघा. तर इथं लिहितो मी को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स दॅट इज पहिले 3 जे आहेत को फॅक्टर ते पहिल्या रो मध्ये लिहायचे, दॅट इज 3 1 -1. ठीक आहे. नंतर 1 3 1 नंतर लिहिणार आहे -1 1 3 -1 1 3. हा झाला को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स नंतर ट्रान्सपोज घ्यायचा आहे तुम्ही. काय घ्यायचा आहे ट्रान्सपोज. ठीक आहे. आता ट्रान्सपोज घेताना रोचा कॉलम करायचा आहे. बघा हा रो आहे, रोचा कॉलम 3 1 -1, रोचा कॉलम 1 3 1, रोचा कॉलम दॅट इज -1 1 आणि 3 झालं. हे झालं तुमचं ट्रान्सपोज. ठीक आहे. आणि ट्रान्सपोज मिळवला याचा अर्थ तुम्हाला हा ॲडजॉइंट आला. काय आला ॲडजॉइंट. दिस इज ॲडजॉइंट, दिस इज ॲडजॉइंट. क्लिअर. आणि नंतर मग तुमचा फायनली ए इनवर्सचा फॉर्म्युला घेणार. बघा ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए, ठीक आहे, इनटू ॲडजॉइंट ऑफ ए. सो दॅट इज इक्वल टू 1 अपॉन डिटरमिनंट ऑफ ए. डिटरमिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 4 आणि मग इथं तुम्ही ॲडजॉइंट लिहायचा आहे, दॅट इज 3 1 -1 देन 1 3 1 आणि -1 1 3. सो दिस इज अबाउट नथिंग बट व्हॉट युअर ए इनवर्स. मगाशी 2x2 मॅट्रिक्स होता, आता काय सांगा 3x3 मॅट्रिक्स. ओके. तुम्हाला मायनर 9 फाइंड आउट करावं लागतात, करस्पॉन्डिंग को फॅक्टर, कारण ह्या मॅट्रिक्समध्ये तुम्हाला 9 एलिमेंट्स आहेत. त्यामुळं हा जर सोडवायचा असेल तर तुम्हाला 9 मायनर घ्यायचे आणि करस्पॉन्डिंग 9 काय घ्यायचे को फॅक्टर घ्यायचे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्रेस द फॉलोइंग इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. हे जे इक्वेशन आहे बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म अँड सॉल्व देम बाय मेथड ऑफ रिडक्शन. मेथड ऑफ रिडक्शनचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रो. सुरुवातीला आपण बघितलंच होतं लेट स्टडीमध्ये की मेथड ऑफ रिडक्शनचे पण किंवा बोर्डाचे जे क्वेश्चन्स बघितले होते प्रिव्हियस, तर त्याच्यामध्ये हा मेथड ऑफ रिडक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सॉल्व देम बाय मेथड ऑफ रिडक्शन याचा अर्थ तुम्हाला व्हॅल्यू ऑफ एक्स मिळवायचा आहे, वाय मिळवायचा आहे आणि काय मिळवायचं आहे झेड मिळवायचा आहे. तर पहिले हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन तुम्ही एकाखाली एक लिहायचे आहेत. बघा इथं इक्वेशन लिहितो, दॅट इज एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू दॅट इज 6. नंतर दुसरं इक्वेशन आहे 3x मायनस वाय प्लस 3z दॅट इज इक्वल टू 6. आणि नंतर 5x प्लस 5y मायनस 4z इज इक्वल टू 3. बघा 3 इक्वेशन जे आहेत ते 3 इक्वेशन हॉरिझॉन्टली दिलेले आहेत पेपरमध्ये. तुम्ही घेताना जरा व्हर्टिकली घ्यायचं. का व्हर्टिकली घ्यायचं? कारण एक्सच्या खाली एक्स दिसला पाहिजे मित्रांनो, वायच्या खाली वाय दिसला पाहिजे आणि झेडच्या खाली काय दिसला पाहिजे झेड. हे लई महत्त्वाचं आहे, कारण कधी कधी ह्या सममध्ये तुम्हाला फिरवू पण शकतात. पहिल्यांदा इथं वाय देईल नंतर एक्स देईल, त्यामुळे डायरेक्ट तुम्ही मॅट्रिक्स फॉर्म करायचा नाही आहे. तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, पहिलं इक्वेशन घ्यायचं एक्स वाय झेड, दुसरं इक्वेशन एक्स वाय झेड आहेत का बघायचं क्रमानं, आणि नंतर एक्स वाय झेड. आणि उजव्या साईडला तुमचे कॉन्स्टंट पाहिजेत. 6 बघा हा 6 6 6 आणि 3 हे तुमचे कॉन्स्टंट लिहायचे आहेत. तर इथं आता एक्स इज इक्वल टू बी फॉर्म लिहितो बघा, दॅट इज मेथड ऑफ रिडक्शनमध्ये तुम्हाला एक्स इज इक्वल टू बी
तर ए एक्स इज इक्वल टू बी, याचा अर्थ ए म्हणजे दिलेला मॅट्रिक्स, तो दिलेला मॅट्रिक्स कसा घ्यायचा आहे सांगतो. तर हा जो मॅट्रिक्स आहे तो बघा प्रत्येक इक्वेशनचे एक्स वाय झेडचे सहगुणक घ्यायचे आहेत. पहिल्या इक्वेशनचे घेतो बघा 1 1 1, दुसऱ्या इक्वेशनचे घेतो बघा 3 -1 3, तिसऱ्या इक्वेशनचे घेतो बघा 5 5 आणि -4. हा झाला तुमचा ए मॅट्रिक्स. ठीक आहे, जे प्रत्येक इक्वेशनचे एक्स वाय झेडचे सहगुणक ते तुम्हाला मॅट्रिक्स ए देतात, तर ते रो वाईज लिहिलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स लिहायचा आहे. एक्स लिहायचा म्हणजेच तुम्ही एक्स वाय झेड घेणार आहे मित्रांनो. काय घेणार आहे? एक्स वाय झेड. आपल्याला किमती ज्या फाइंड आउट करायच्या त्या. आणि बी म्हणजे तुमचा कॉन्स्टंट राईट हँड साईडचा. बघा इक्वेशनचा राईट हँड साईड 6 6 आणि 3 ते तुम्ही इथं लिहायचं आहे 6 6 आणि 3. ठीक आहे, आता मेथड आहे तुमची रिडक्शन. तर रिडक्शन मेथडमध्ये काय करायचं आहे सांगतो विद्यार्थी मित्र. रिडक्शन मेथडमध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा, इथं 1 आला लय भारी काम. ठीक आहे, ह्या कॉर्नरला 1 आला की आपलं काम सोपं होणार आहे. ठीक आहे, तर इथं 3 आणि 5 म्हणजेच हा जो 1 इलेमेंट म्हणजेच 1 1 इलेमेंट देतोय, तर त्याचा खाली जो आहे त्याच्या खाली 0 याय पाहिजेत. काय पाहिजे? 0. पक्का ध्यानात ठेवा. रिडक्शन मेथड जर तुम्हाला सॉल्व करायची असेल तर पहिली जी स्टेप आहे ती पहिली स्टेप लक्षात ठेवा. जो आपला पहिला एलिमेंट आहे त्याच्या खाली 0 याय पाहिजेत. हितं आणि हितं म्हणजेच दुसऱ्या आणि तिसऱ्या रो मध्ये काय यायला पाहिजे? 0. आणि त्यानुसार तुम्ही प्रोसेस करायची आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तर ते कसं ट्रान्सफॉर्मेशन करणार बघा. आता मला जर इथं 0 आणायचं असेल तर बघा इथं मी लिहिणार आहे दॅट इज बघा इथं जर तुम्ही लिहायला गेलं तर इथं मी 0 आणणार आहे. 0 आणणार म्हणजेच तुम्ही काय लिहिणार आहे? R2 - 3R1. काय लिहिणार आहे? R2 - 3R1. याचा अर्थ काय? हा जो R2 आहे दुसरा जो रो आहे त्या दुसऱ्या रो मधून तुम्ही R1 वजा करणार. पण R1 कसा वजा करणार? R1 ला कितीने मल्टिप्लाय करणार आहे मित्रांनो? 3 न. म्हणजे जेणेकरून इथं 3 आणि इथं 3 म्हणजे 3 - 3 काय झाले? 0 झाले मित्रांनो. सो इट इज R2 - 3R1. बघा लिहितो R2 - 3R1. ठीक आहे, आणि हे सगळीकडे अप्लाय करायचं आहे. हे एक्स वाय झेड तुमचे तसंच राहणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू. ठीक आहे, आता बघा R2 - 3R1. एक लक्षात घ्या, जो पहिल्यांदा लिहिलेला R2 आहे तोच फक्त रो चेंज होतो. इथं R1 आहे तो चेंज होत नाही. लक्षात घ्या, जे तुम्ही प्रोसेसमध्ये पहिला लिहिता किंवा जे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनमध्ये पहिला लिहिता इथं R2 लिहिलाय, R2 तेवढा बदलणार आहे पण इथं R1 बदलणार नाही. त्यामुळे R1 तसाच लिहायचा आहे, दॅट इज 1 1 1. आता R2 बदला, ह्याला 3 न मल्टिप्लाय करा. 3 1 3, 3 - 3 0. ह्याला 3 न मल्टिप्लाय करा. 3 1 3, -1 आणि -3 झाले. -1 आणि -3 -4. ठीक आहे, ओके. नंतर ह्याला 3 न मल्टिप्लाय करा. 3 - 3 दॅट इज 0. लक्षात आलं? तर हा झाला ट्रान्सफॉर्मेशन. असंच ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही तिसऱ्या रो साठी घ्यायचं आहे. मला इथं 0 आणायचं आहे, इथं 5 आहे, इथं 1 आहे. याचा अर्थ 1 ला 5 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. आणि 1 ला 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर 5 - 5 किती होणार आहेत? 0 होणार आहेत. म्हणजेच इथं लिहितो बघा दॅट इज R3 - 5R1. ठीक आहे, तर ते इथं लिहिणार बघा. R1 जागेवरच आहे. ठीक आहे, R3 ह्याला 5 न मल्टिप्लाय करा. 5 5 0. ठीक आहे, नंतर इथं पण 5 न मल्टिप्लाय, इथं पण 0 येणार. आणि इथं बघा इथं तुमचा 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर -4 -5 होणार. म्हणजेच काय होणार? -9 होणार विद्यार्थी मित्र. ठीक आहे, तर अशी झाली तुमची प्रोसेस. कधी पण लक्षात ठेवा, पहिला जो तुम्ही लिहिलेला आहे रो मग तो 2 असेल किंवा काय असेल 3 असेल तर पहिला जो आहे तो बदलायचा असतोय. दुसरे लिहिलेले आहेत ते तसेच लिहायचे आहेत. ठीक आहे, इथं पण तसंच करायचं आहे. पहिला रो तसाच ठेवा 6. ठीक आहे, इथं तुम्ही केलेला आहे R2 - 3R1 म्हणजे ह्याला 3 न मल्टिप्लाय करा. 6 3 18 आणि 6 - 18 म्हणजे तुमच्या इथं -12 होणार आहेत. नंतर तुम्ही R3 - 5R1 केले म्हणजे ह्याला 5 न मल्टिप्लाय केले. 5 1 30 आणि मग 3 - 30 म्हणजेच किती होणार? ते -27 होणार. क्लिअर? ओके, जसं तुम्ही लेफ्टला केलाय तसंच राईटला पण ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे आहेत. हे विसरायचे नाहीत. लेफ्टला केलाय आणि राईटला चालणार नाही. राईटला पण तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन जे आहेत R2 - 3R1 आणि R3 - 5R1 हे तुम्हाला इथं करायचे आहेत विद्यार्थी मित्र. हो, ठीक आहे. आता फायनली इथं तुमचं प्रोडक्ट होणार आहे बघा. प्रोडक्ट 1 × X. ठीक आहे, दोन मॅट्रिक्सचं प्रोडक्ट तुम्हाला माहितच आहे. 1 × X, 1 × Y आणि 1 × Z. म्हणजेच तुम्ही लिहिणार आहे दॅट इज X + Y + Z दॅट इज इक्वल टू 6. ठीक आहे, हे ह्याला मल्टिप्लाय होणार आणि इज इक्वल टू काय येणार आहे? 6 येणार आहे. ठीक आहे, इज इक्वल टू 6 म्हणजे ॲक्च्युली बेसिकली तो असा आहे. हा तुमचा प्रोडक्ट येणार आहे लाईक दिस. ठीक आहे, ह्या दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ पहिला पहिल्याशी, दुसरा दुसऱ्याशी, तिसरा तिसऱ्याशी. पहिला पहिल्याशी म्हणजेच 1 × X, दुसरा दुसऱ्याशी म्हणजे 1 × Y, तिसरा तिसऱ्याशी म्हणजे 1 × Z म्हणजेच X + Y + Z
दॅट इज इक्वल टू व्हॉट 6. दुसरा घ्या प्रोडक्ट. आता इथं 0 आणि इथं 0 आहे त्यामुळे घेत नाही. हा मधला कॉलम वायचा असतो त्यामुळे इथं तुम्ही लिहिणार आहे -4y. क्लिअर. बघा -4y, कारण हे 0 × x 0 होणार आहे. -4 × y -4y, 0 × z 0. ठीक आहे. आणि इज इक्वल टू काय लिहिणार -12 लिहिणार. आणि तिसरा जो प्रोडक्ट आहे दॅट इज हे 0 म्हणजे XY गेले, राहिला Z म्हणजेच -9 × Z होणार. तर इथं लिहितो -9 × Z आणि दॅट इज इक्वल टू उजव्या साईडला किती आहे -27. ठीक आहे. आता हे तुमचे दोन मॅट्रिक्स झाले आहेत, मध्ये इक्वल टू साईन आहे. इथं एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे, हा एक एलिमेंट आहे, इथं पण एक एलिमेंट एक एलिमेंट एक एलिमेंट, म्हणजेच तुम्ही म्हणणार बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस पहिला जो आहे पहिला एलिमेंट तो इथला पहिला एलिमेंट इक्वल करायचा आहे. दॅट इज x + y + z इज इक्वल टू 6. दुसरा -4y इज इक्वल टू -12 आणि तिसरा जो आहे -9z इज इक्वल टू व्हॉट -27. आता इथं तुम्हाला y मिळणार बघा. इथं y ची व्हॅल्यू येणार आहे बघा -4 ने डिवाइड केलं 3. ठीक आहे. नंतर इथं z ची व्हॅल्यू येणार आहे बघा. z ची व्हॅल्यू पण काय येणार 3 येणार. बरोबर आहे. 9 3 27 मायनस मायनस कॅन्सल म्हणजेच इथं पण 3. ह्या दोन्ही व्हॅल्यूज इथं पटअप करायच्या आहेत पहिल्या इक्वेशनमध्ये. म्हणजेच x + 3 + 3 दॅट इज इक्वल टू 6. सो देअरफॉर x इज इक्वल टू व्हॉट 0. तर अशा तुम्हाला व्हॅल्यूज मिळाल्या बघा. ठीक आहे. इथं तुम्हाला जी व्हॅल्यू आहे ती डायरेक्ट मिळालेली आहे. इथं y मिळाला, इथं z मिळाला. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं 0 करत असताय बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं इथं पहिला जो एलिमेंट आहे त्याच्या खाली इथं 0 आणि इथं 0 यायला पाहिजेत. इथं 0 आणि इथं 0 यायला पाहिजेत. इथं 0 आणि इथं 0 तुमचे आलेले आहेत बघा. हां, लई महत्त्वाचं. इथं 0 आणि इथं 0 आलेले आहेत. बाकीकडे आणि 0 आले तर लईच बेटर. तुमचं काम सोपं होतं मित्रांनो. तुम्ही म्हणाल हे 0 आलेत मग हे बी आलेत, येऊ दे की काय प्रॉब्लेम नाही. उलट तुमचं गणित सोपं होणार आहे सिम्प्लिफिकेशनसाठी. ठीक आहे. तर इथं 2 0 आणि इथं 1 0 किंवा इथं 1 0 जरी असला तरी चालेल. आता इथं बी आलाय त्यामुळे नो प्रॉब्लेम. ठीक आहे. अजून सोपं होतंय तुमचं. कधी कधी हे 2 0 येतात आणि नंतर मग इथं 0 जो आहे तो दुसऱ्या परत अजून एक ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यासाठी करावं लागतं. तर करून घ्या, नो प्रॉब्लेम. पहिल्यांदा तुम्हाला 2च 0 मिळाले आणि दुसरीकडे कुठं 0 मिळाले नाहीत तर काय करायचं, मग अजून एक ट्रान्सफॉर्मेशन वाढवायचं जेणेकरून इथं तुमचा 0 येईल. त्यावेळेस तुम्ही R2 आणि R3 कम्पेअर करायचा आहे. कुठला R2 आणि R3 लक्षात ठेवा. आणि त्यानुसार मग इथं 0 आणायचा किंवा मग इथं 0 आणायचा आणि मग तुम्ही इथं पुढे सॉल्व्ह करणार आहे. तर अशाप्रमाणे ही मेथड ऑफ रिडक्शन आहे. बघितलेलं आहे बोर्डला बऱ्याच वेळा ही विचारलेली आहे. त्यामुळे दिस इज अबाउट मेथड ऑफ रिडक्शन. ओके. नेक्स्ट पार्ट बघा. हां, नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो वर्ड प्रॉब्लेम आहे. 4 मार्काला पडतोय बघा. हे किती मार्काला? 4 मार्क्स. 4 मार्क्सला. ठीक आहे. हा तुमचा वर्ड प्रॉब्लेम आहे बघा. वर्ड प्रॉब्लेम रीड करतो विद्यार्थी मित्रो. इफ 3 नंबर्स आर ॲडेड देअर सम इज 2. If 2 times the second number is subtracted from the sum of the first and third number, we get 8. And if 3 times the first number is added to the sum of second and third number, we get 4. Find the numbers using matrices. हे लय महत्त्वाचं वाक्य आहे. Find the numbers using matrices. म्हणजेच मॅट्रिक्सचा यूज करून तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे नंबर. मग त्यासाठी काय करायचं बघा. सोल्युशनमध्ये पहिले हे 3 इक्वेशन बनवायचे. ठीक आहे. तुम्हाला फायनली फाइंड द नंबर्स युजिंग मॅट्रायसेस. याचा अर्थ तुम्ही 3 नंबर्स ते मानायचे आहेत. लेट दॅट 3 नंबर्स आर एक्स वाय झेड. ठीक आहे. हे 3 नंबर्स तुमचे आहेत बघा. 3 नंबर्स आर एक्स वाय झेड. 3 नंबर्स जर एक्स वाय झेड असतील तर इथं इक्वेशन तयार करूया आपण. इफ 3 नंबर्स आर ॲडेड म्हणजे ह्या तिघांची बेरीज घ्यायची. बाय कंडिशन म्हणणार तुम्ही इथं. काय म्हणणार? बाय कंडिशन. तिघांची बेरीज x + y + z इज इक्वल टू किती दिल्या बघा? दॅट इज 2. त्यामुळे इथं तुम्ही 2 लिहिणार आहे. हे झालं पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन बघा. इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर म्हणजे दुसरा नंबर तुमचा y आहे त्याचा 2 टाइम्स घ्यायचा म्हणजे 2y तयार होणार. ठीक आहे. 2y तयार होणार. इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर म्हणजे हा 2 टाइम्स जो सेकंड नंबर आहे तो सबट्रॅक्ट होणार आहे सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. मग पहिला असं लिहूया आपण. हे बघा असं लिहूया. एक मिनिट. पहिलं इक्वेशन x + y + z इज इक्वल टू 2. 2 टाइम्स द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम म्हटलंय. सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट अँड थर्डचा सम पहिले घेऊया. दॅट इज x + z आणि ह्यामधून सबट्रॅक्ट केलाय 2 टाइम्स द सेकंड नंबर म्हणजेच इथं 2y लिहिणार आणि दॅट इज इक्वल टू किती आलाय बघा. दॅट इज इक्वल टू वी गेट 8 म्हणजे इथं तुम्ही 8 लिहिणार आहे. ही झाली दुसरी कंडिशन. आणि तिसरी कंडिशन बघा. ठीक आहे. इफ 3 टाइम्स द फर्स्ट नंबर इज ॲडेड टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर. बघा 3 टाइम्स द फर्स्ट नंबरचा थ्राईस इज ॲडेड टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर. सेकंड अँड थर्ड नंबर म्हणजेच काय? y + z. वी
वी गेट 4. तर अशा कंडिशन लिहिलेल्या आहेत. या कंडिशननुसार तुम्हाला 3 इक्वेशन मिळालेत. आता 3 इक्वेशन लिहिल्यानंतर तुम्हाला सांगितलंय एक्सच्या खाली एक्स यायला पाहिजे, वायच्या खाली वाय यायला पाहिजे, झेडच्या खाली झेड यायला पाहिजे. इथं आलंय का बघा, नाही आलंय तर याला व्यवस्थित करून घ्या. दॅट इज पहिला तुमचा जो आहे दॅट इज एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. दुसरं इक्वेशन लिहिताना पहिलं एक्स घ्या, नंतर मायनस 2y लिहा, म्हणजे वायची टर्म लिहा, नंतर प्लस झेड लिहा आणि दॅट इज इक्वल टू व्हॉट 8. नंतर तुमचा 3x आहे तो इथं लिहा, इथं प्लस वाय प्लस झेड अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट 4. ठीक आहे. बघा इथं झेड पहिल्यांदा आला, नंतर 2y आला बाय कंडिशननुसार. त्यामुळं ह्या इक्वेशनकडे बघायचं आणि सरळ सरळ तुम्हाला माहित आहे एक्सच्या खाली एक्स दिसला पाहिजे, वायच्या खाली वाय दिसला पाहिजे, झेडच्या खाली झेड दिसला पाहिजे, असे तुम्ही मांडायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला हे सॉल्व करताना आपली नेहमीची मगाची मेथड तुम्ही वापरली तरी चालेल, दॅट इज मेथड ऑफ रिडक्शन. मगाशी तुम्ही मेथड ऑफ रिडक्शननं एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. फक्त मी तुम्हाला मॅट्रिक्स लिहून देतो. मेथड तुम्हाला आता मागच्या समला सांगितलेलीच आहेत, पण हे फक्त पुढं कसं जायचं ते सांगतो. ह्याच्यात एकच पार्ट एक्स्ट्रा मगाच्यात आणि ह्याच्यामध्ये की हिथपर्यंत तुमचा वर्ड प्रॉब्लेम आहे तो, आणि ह्याच्या पुढे परत तुमचा मेथड ऑफ रिडक्शन होऊन जातो, म्हणजे मागचा सम जो आपण सोडवलेला आहे त्याप्रमाणे होऊन जातो. त्यामुळं इथून मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा आहे, दॅट इज ax इज इक्वल टू b. ठीक आहे. आणि नंतर मग तुमचे ट्रान्सफॉर्मेशन होऊन फायनली एक्स आणि वाय झेड लिहायचे आहेत. मी फक्त मॅट्रिक्स फॉर्म तेवढा लिहून देतो विद्यार्थी मित्र. बघा ax इज इक्वल टू b, तर ए मॅट्रिक्स आपण लिहिणार आहे. बघा ए मॅट्रिक्स लिहिणार आहे दॅट इज 1 1 1 1 1 1. ठीक आहे. नंतर 1 -2 1 1 -2 1, देन 3 1 1, इथं लिहितो 3 1 1 झालं. हा झाला तुमचा ए मॅट्रिक्स. नंतर तुम्ही इथे लिहिणार आहे एक्स वाय झेड. एक्स फाइंड आउट करणार म्हणजेच काय फाइंड आउट करणार, एक्स वाय झेड. आणि एक्स वाय झेड आपले 3 नंबर्स डिनोट करतात विद्यार्थी मित्र, जे आपण मांडलेलं आहे सुरुवातीला. ठीक आहे. तर पहिला रो तयार झालाय पहिल्या इक्वेशननं 1 1 1 लिहिला बघा 1 1 1. दुसरा रो तयार झालाय 1 -2 1 तयार झालाय 1 -2 1. तिसरा रो तयार झालाय 3 1 1. एक्स वाय झेडचे कोइफिशियंट म्हणजे सगुणक घ्यायचे आहे मित्रांनो. ठीक आहे. ओके. तिसऱ्या इक्वेशनचे तिसरे एक्स वाय झेडचे सगुणक इथे लिहिलेले आहेत. आणि उजव्या साईडला तुम्हाला बी म्हणजे कॉन्स्टंट लिहायचा आहे. इक्वेशनचे कॉन्स्टंट आहेत 284, इथं लिहितो 284. आणि हा सम तुम्ही आता एक्स वाय झेडच्या किमती जर फाइंड आउट करायची असेल तर मागचा जो आपण प्रॉब्लेम सोडवलेला आहे विद्यार्थी मित्र बाय मेथड ऑफ रिडक्शन सॉल्व, ठीक आहे, सेम त्या पद्धतीनं जायचं आहे. ठीक आहे. आणि ती मेथड तुम्हाला मेथड ऑफ रिडक्शन सांगितलेलं आहे. तर त्याच्यात इम्पॉर्टंट काय सांगितलेलं आहे, आपल्याला इथं कॉर्नरला 1 आणला आहे, लय भारी लय सोपं काम होतं आहे. आणि नंतर मग इथं ह्या एलिमेंटला 1 1 एलिमेंटच्या खाली दुसरा आणि तिसऱ्या रोमध्ये 0 करायचा आहे. पहिल्यांदा ते लय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही मेथड ऑफ रिडक्शनला जाणार आहे तेव्हा पक्का ध्यानात ठेवा मित्रांनो की जो आपला पहिला एलिमेंट आहे त्याच्या खाली दुसऱ्या आणि तिसऱ्या रोमध्ये इथं 0 यायला पाहिजे. आणि इथं 0 येण्यासाठी तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे R2 - R1. बरोबर आहे. कारण इथं 1 - 1 0 येतोय म्हणजेच R2 - R1. आणि अजून एक ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे दॅट इज R3 - 3R1. याचा अर्थ काय, इथं तुमच्याजवळ 3 आहे विद्यार्थी मित्र आणि इथं 1 आहे. इथं जर 3 केलं तरच तुम्हाला 3 - 3 काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. बघा इथं जर 3 केलं तरच 3 - 3 इथं 0 येणार आहे. इथं कसं 1 1 होते त्यामुळे डायरेक्ट R2 - R1 केला, इथं 0 आला. पण इथं जर 0 आणायचं असेल तर इथं आपल्याकडे 3 आहे. 3 आहे म्हटल्यावर इथं 3 न मल्टिप्लाय करून 3 - 3 0 करा. इथं जर 5 असेल तर ह्याला 5 न मल्टिप्लाय करायचं, 4 असेल तर 4 न मल्टिप्लाय करा, 8 असेल तर 8 न मल्टिप्लाय करा आणि असं 0 आणायचं आहे. ठीक आहे. आणि नंतर मग तुम्ही त्यानुसार तिसरा 0 आला तर ठीक आहे, नाहीतर अजून एक तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन घ्यावे लागेल. आणि नंतर मग त्यानुसार इथं सगळे बदली करायचे आहेत. आणि नंतर प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस घेऊन बाय इक्वेलिटी ऑफ मॅट्रायसेस तुम्ही एक्स वाय झेड फाइंड आउट करायचा आहे. हा तुम्ही सोडवू शकता कारण हेच प्रोसिजर सेम आहे, सारखी आहे, जी आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये डिस्कस केलेली आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. ओके. पुढच्या स्लाइडला जाऊया. हां, नेक्स्ट स्लाइड आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन. ठीक आहे. सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन बाय मेथड ऑफ इन्व्हर्जन. ठीक आहे. मार्च 22 आणि जुलै 23ला हा क्वेश्चन पडलेला आहे बघा. आता मेथड ऑफ इन्व्हर्जन म्हटलं तर एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये मगाशी मेथड ऑफ रिडक्शन झाली, आता काय सांगा मेथड ऑफ इन्व्हर्जन. तर मेथड ऑफ इन्व्हर्जनमध्ये पक्का ध्यानात ठेवा, पहिला जो तुम्हाला एक्स जर फाइंड आउट करायचा असेल तर ए इन्व्हर्स बी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, ए इन्व्हर्स बी. तर त्यासाठी बघा सोल्युशनमध्ये लिहितो. बघा सोल्युशनमध्ये पहिल्यांदी कधी पण लक्षात ठेवा, मेथड ऑफ इन्व्हर्जन म्हटलं की तुमचा फॉर्मॅट जो आहे तो AX = B असणार आहे. मॅट्रिक्स फॉर्म तुम्ही लिहिणार आहे. ए मॅट्रिक्स आता डायरेक्ट लिहितो. आता तुम्हाला माहित आहे एका खाली एक घेऊन तुम्हाला सोडवायचा आहे. मी आता डायरेक्ट लिहितो. बघा ए म्हणजेच तुमचा येणार आहे 1 - 1
1 -1 1, ठीक आहे. दुसरा रो येणार आहे 2 1 -3 2 1 -3. तिसरा रो येणार आहे 1 1 आणि 1, ठीक आहे. एक्स म्हणजे तुम्हाला माहितच आहे XYZ तुम्ही घेणार आहे अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट बी म्हणजे RHS 4 0 आणि 2 4 0 आणि 2, ठीक आहे. इक्वेशन आता एकाखाली एक लिहायचे ते मागच्याच प्रॉब्लेममध्ये सांगितलं, त्यामुळे आता परत लिहिलेलं नाहीत. डायरेक्ट मी मॅट्रिक्स तयार केला, ए मॅट्रिक्स देन एक्स अँड देन बी, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये मेथड ऑफ इन्व्हर्जन जर म्हटलं तर तुम्ही असं जायचं आहे बघा, हा एक्स इज इक्वल टू बी आहे ना, त्याला ए इन्व्हर्सनं मल्टिप्लाय करायचं. कशानं मल्टिप्लाय करायचं? ए इन्व्हर्सनं. ए इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट ए इंटू एक्स इज इक्वल टू बी, ठीक आहे. 4 मार्काचा क्वेश्चन असतो विद्यार्थी मित्रो, त्यामुळे हा पहिले थोडंसं डिटेल लिहा. एक्स आणि बी दोन्ही साईडला ए इन्व्हर्सनं मल्टिप्लाय करायचं. कशानं मल्टिप्लाय करणार? ए इन्व्हर्सनं. ओके, बघा इथं दोन्ही साईडला ए इन्व्हर्सनं मल्टिप्लाय केलंय. बघा इथं ए इन्व्हर्स आहे, इथं ए इन्व्हर्स आहे, दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं ह्या इक्वेशनला, अबाव इक्वेशनला. नंतर ए इन्व्हर्स ए इंटू एक्स होणार आहे. इथं तुमचा ए इन्व्हर्स बीच राहणार आहे. आता ए इन्व्हर्स ए तुमचा आय राहणार आहे. आय इंटू एक्स इज इक्वल टू वॉट? ए इन्व्हर्स बी. आणि नंतर आय इंटू एक्स म्हणजेच एक्स होणार आहे इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. हे तुमचं फायनल आन्सर असतं, लक्षात घ्या. तुम्ही एक्स मिळवला म्हणजे XYZ मिळवला, तर तुम्हाला XYZ कसं मिळणार आहेत? तर त्यासाठी तुमचं फायनल आन्सर ए इन्व्हर्स बी आहे. ए इन्व्हर्स बी आहे याचा अर्थ तुमच्याकडे ए मॅट्रिक्स आहे. बघा इथं ए मॅट्रिक्स आहे. ए मॅट्रिक्स काय मॅट्रिक्स? ए मॅट्रिक्स दॅट इज 1 -1 1 2 1 -3 देन 1 1 1. हा तुमचा ए मॅट्रिक्स आहे. तर ए मॅट्रिक्सचा ए इन्व्हर्स तुम्हाला माहित आहे. ए इन्व्हर्स फाइंड आउट करताना तुम्ही एक पहिली मेथड यूज करू शकता, दॅट इज 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, जे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या सममध्ये. आपण इन्व्हर्स फाइंड आउट केला आहे 3/3चा, त्याच प्रोसिजरनं तुम्ही केला तरी चालेल, ठीक आहे. किंवा ए इन्व्हर्स, ऑर कोण म्हणाल ए इन्व्हर्स मी ठीक आहे. ए इन्व्हर्स जर तुम्ही रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा करू शकताय, रो ट्रान्सफॉर्मेशन करू शकताय, मोस्टली रो ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे. तर इथं कसं ॲडजॉइंट मेथड आपली झालेली आहे, त्यामुळे ए इन्व्हर्स इथं तुम्ही 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट मेथडनं सोडवला तरी चालेल. हे जे ए इन्व्हर्स आहे ते कोणती मेथड म्हणायचं? बाय ॲडजॉइंट मेथड. बाय ॲडजॉइंट मेथड ह्या मेथडनं सोडवलं तरी चालेल, कारण ऑलरेडी आपण मायनर को फॅक्टर मिळवून सगळं केलेलं आहे. ॲडजॉइंट मेथड काय आहे ती, ठीक आहे. ओके, काही वेळेस तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनचा पण क्वेश्चन येतो. रो ट्रान्सफॉर्मेशननुसार ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे, त्यावेळेस मग रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जसं आपण मेथड ऑफ रिडक्शनमध्ये यूज केलं तसं ते फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. ओके, आता नेक्स्ट ए तुमचा असा मिळणार, म्हणजेच हे तुम्हाला आता हे ए 1 डिटरमिनंट ऑफ ए, आता हे सोडवून दिलेले सम आहेत, त्यामुळं फक्त इथं लिहितो, याचा फ्लो सांगतो की कसा सोडवायचा आहे. तर पहिलं ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ए. बाय ॲडजॉइंट मेथडनं सोडवायचं म्हणजे ए इन्व्हर्स मिळाला तुम्हाला. हे बघा ए इन्व्हर्स मिळाला, आणि ए इन्व्हर्स नंतर काय सांगा? बी आहे. तर बी तुमचा जो येणार आहे तो इथं बी आहे. हे बघा हा तुमचा बी आहे, हा तुमचा ए आहे. ए मॅट्रिक्सचा ए इन्व्हर्स तुम्ही असं फाइंड आउट करा, आणि जो बी आहे तो बी तुम्ही लिहिणार आहे 402. काय लिहिणार आहे? 402. आणि नंतर तुमचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन असं लिहिणार आहे तुम्ही, एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी, ठीक आहे. इथं जो ए इन्व्हर्स आहे तो इथं ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचा, तो इथं लिहायचा, नंतर बी लिहायचा, आणि नंतर मग त्यांच्यामध्ये काय घ्यायचं आहे? प्रोडक्ट घ्यायचा आहे. आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर बाय इक्विलिटी ऑफ मॅट्रिक्स, ठीक आहे. ए इन्व्हर्स आणि बी मध्ये काय प्रोडक्ट आहे मित्रांनो, ठीक आहे. तर ए इन्व्हर्स तुम्ही हा जो आहे हा इथं लिहायचा, दॅट इज 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट, तो इथं लिहायचा, इंटू बी लिहिणार म्हणजेच 402 लिहायचं, आणि नंतर मग इथं ह्या बीचा आणि ह्या ए इन्व्हर्समध्ये प्रोडक्ट घ्यायचा आहे, आणि प्रोडक्ट घेऊन फायनल आन्सर येणार आहे. ते फायनल आन्सर तुम्ही इक्वेट करायचं, आणि त्यात तुम्हाला काय मिळणार आहे? XYZ मिळणार आहे विद्यार्थी मित्रो. तर अशा तऱ्हेनं तुम्ही हा XYZ फाइंड आउट करू शकता, लक्षात घ्या, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस तुम्हाला जमलं पाहिजे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. 2 मॅट्रिक्सचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला घेता आलं पाहिजे. आयदर इट इज 2/2 और आयदर इज 3/3, कारण ते पार्ट इथं यूज होणार आहे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही मेथड ऑफ इन्व्हर्जन यूज करताय त्यावेळेस तुम्हाला 2 मॅट्रिक्सचं प्रोडक्ट घ्यावं लागतं, लक्षात घ्या. आणि ते एकदमच सिंपल आहे, ते तुम्ही व्यवस्थित घ्यायचं आहे, ठीक आहे. ओके, तर अशा तऱ्हेनं तुम्हाला इथं XYZ मिळणार आहेत. ही झाली तुमची मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. पक्का ध्यानात ठेवा, मेथड ऑफ इन्व्हर्जन म्हणजे दिस वन, याला म्हणायचं मेथड ऑफ इन्व्हर्जन. ओके, ठीक आहे. नाव नेक्स्ट पार्ट बघा ऑलमोस्ट तुमचा जो टॉपिक आहे मॅट्रायसेसमध्ये त्याचे सगळे IMP पार्ट झालेले आहेत बघा, ठीक आहे. की ज्याच्यामध्ये आपण ॲडजॉइंट शिकला, को फॅक्टर शिकला, मायनर कसं फाइंड आउट करायचं ते शिकला, ठीक आहे. नंतर इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा ते महत्त्वाचं आहे. इन्व्हर्स 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट, ठीक आहे. आणि इन्व्हर्स झाल्यानंतर मग तुमच्या 2 मेथड ज्या आहेत ती मेथड म्हणजे एक मेथड ऑफ रिडक्शन आणि एक मेथड ऑफ इन्व्हर्जन.
तर मोस्टली ह्या टाईपचे तुम्हाला बोर्डला क्वेश्चन येतात. अगोदरच्या 2 नंबर स्लाईडमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स जे आहेत, तुम्हाला हा जो टॉपिक आहे हा 6 मार्कासाठी आहे आणि त्याच्यात सगळा इम्पॉर्टंट आहे तो इम्पॉर्टंट म्हणजेच इन्व्हर्स मेथड ऑफ रिडक्शन अँड मेथड ऑफ इन्व्हर्जन अँड मेथड ऑफ रिडक्शन. बघा इन्व्हर्स आला म्हणजेच त्याच्यात को फॅक्टर येतोयच, कारण तुम्हाला इन्व्हर्सला जायचं असेल तर को फॅक्टर पहिले मिळवायलाच लागणार आहे. त्यामुळे इन्व्हर्स फाइंड आउट करता आला पाहिजे, ही पहिली थिंग. दुसरी थिंग मेथड ऑफ रिडक्शन हे जमायला पाहिजे आणि मेथड ऑफ इन्व्हर्जन ह्याच्यावर तुम्ही 6 मार्क घेऊ शकताय पॉकेटमध्ये विद्यार्थी मित्र. ठीक आहे, तर असेच व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, तर अभिनव सायन्स अकॅडमी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.